नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे। आज आपण इथे रवापासून एक नवीन डिश बनवत आहे। त्यासाठी मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे। बघा, गाळून घ्यायचं। अर्धा कप घेतलेला आहे बारीक रवा। आता आपण याला भाजून घेऊया। तेल झाले का आपण चेक करूया। तेल झालेलं आहे। जिरे सोडायचं। जिरे झाले की आपण रवा घेतलेला आहे, रवा टाकूया आणि 2-3 मिनिट फ्राय करायचं। खूप जास्त ब्राऊन होऊ द्यायचं नाही आहे, आपल्याला थोडंच फ्राय करायचं आहे। आपल्याला रवा 2 किंवा 3 मिनिट भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त भाजायचा नाही, थोडाच भाजायचा। थोडंच मीठ टाकायचं, खूप जास्त मीठ नाही टाकायचं। आणि ज्या कपनी रवा घेतला आहे त्याच कपनी 1 कप पाणी टाकायचं आणि लागेल तसे आपण पाणी नंतर टाकूया। 1 कप पाणी टाकत आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। बघा, 1 कप पाणी टाकलेले होते। पुन्हा आपण थोडं पाणी टाकूया। 1.5 कप पाणी टाकलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। गडे ठेवायचे नाही। या प्रकारे मिक्स करायचं आहे आपल्याला की कढई सोडायला पाहिजे। कढईला रवा जो आहे तो चिकटायला नाही पाहिजे। या प्रकारे छान असं शिजू द्यायचं रवा। बघा, छान असा रवा कढई सोडत आहे। या प्रकारे रवा शिजवून घ्यायचा। रव्याने कढई सोडली आहे, म्हणून आता आपला रवा शिजलेला आहे। आपण गॅस बंद करूया। 5 मिनिट थंड होण्याकरिता बाजूला ठेवून देत आहे। दोन आलू घेतलेले आहे, कुकरमध्ये बॉईल करून घेतलेले होते। आता आपण याला मॅश करून घेऊया। गडे नाही ठेवायचे, पूर्ण असं मॅश करायचं। बॉईल करून घ्यायचा आलू आणि या प्रकारे मॅश करायचं, म्हणजे गडे राहणार नाही। छान बारीक करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये टाकूया तिखट, चिली फ्लेक्स, मीठ, चाट मसाला यामध्ये टाकूया। चवीनुसार मीठ टाकायचं। मिठाचं प्रमाण, तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही हिरवी मिरची घ्यायचं आणि बारीक याच्यामध्ये कापून हिरवी मिरची टाकू शकता। मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतले, तुमच्याकडे जे असेल ते घेतले तरी चालेल। चाट मसाला टाकायचा, चाट मसाल्याने छान चव येतं। आणि चवीनुसार मीठ। छान असं मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर असेल, कोथिंबीर टाकला तरी चालेल। आज माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, त्यामुळे मी कोथिंबीर नाही टाकत आहे। मी ज्याप्रमाणे बनवत आहे त्याप्रमाणे तुम्ही बनविले तरी चालेल। छान असं मिक्स करायचं। बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे।
आता आपण रवा थंड होण्याकरिता बाजूला ठेवला होता त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून मळून घेऊया. आलूचं मिश्रण आहे, यामध्ये थोडं काळा नमक टाकायचा, छान चव येतं. बघा, छान चव येतं आणि मिक्स करून घ्यायचा. बघा, छान असा मसाला बनून तयार आहे. बघा, रवा जो शिजवून घेतलेला होता थंड झालेला आहे. यामध्ये आपण टाकूया अर्धा कप गव्हाचं पीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आपण कणिक मळत असतो ना गव्हाचं पीठ, त्याप्रमाणे रव्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं. चपाती बनवण्याकरिता मळत असतो आपण, त्याप्रमाणे मळायचं. बघा, छान असं आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मी मळून घेतलेलं आहे. बघा, गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेतलेलं आहे. आता याचा आपण गोळा करूया आणि चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटायचं आहे. गव्हाचं पीठ टाकत आहे. छान असं लाटून घेऊया. तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो आकार तुम्ही देऊ शकता. बघा, छान असा मी आकार देऊन दिलेला आहे. मी तुम्हाला दुसरी चपाती लाटून दाखवत आहे आणि आपल्याला स्क्वेअर पाहिजे, सर्कल पाहिजे, त्याप्रमाणे आपण आकार देऊ शकतो. बघा, या प्रकारे गव्हाचं पीठ टाकायचं आणि आपण चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं. याला आपण आकार देऊया. छान असा आकार दिलेला आहे. या प्रकारे मिश्रण भरून घ्यायचं. बघा, छान असं मी मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि पॅक करायचं. या प्रकारे दुसरं पण मिश्रण भरून घेत आहे, जे आपण आलूपासनं बनवलेलं आहे. पुन्हा भरून दाखवत आहे. या प्रकारे भरायचा. पूर्ण स्प्रेड करायचं. बघा, याप्रमाणे आणि बघा, छान अशी मी डिश बनवून घेतलेली आहे.
हलका हाताने या प्रकारे आकार द्यायचा। मुलांना वेगवेगळ्या प्रकारे दिसले तर सहज मुलं खातात, म्हणून मी या प्रकारे आकार देत आहे। मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तिथे मैदा पण वापरू शकता, पण गव्हाचं पीठ वापरलं तर अधिक छान। दुसऱ्या बाजूनी पण आकार द्यायचा। मुलांना डिझाईन वगैरे दिसली तर छानच वाटतं, म्हणून मी डिझाईन बनवून घेत आहे। या प्रकारे डिझाईन बनवायची। आपण आता कढईमध्ये थोडंच तेल टाकूया। आलू आणि रवा गव्हाच्या पिठापासून डिश बनवलेली आहे, तेलामध्ये सोडूया। आपण आलूचा मसाला जो बनवलेला आहे, तुम्ही त्यामध्ये कांदा पण टाकू शकता। बघा, थोड्याच तेलामध्ये फ्राय करायचं। तुमच्याकडे डोसा तवा असेल, डोसा तव्यावर पण करू शकता, किंवा मी ज्याप्रमाणे कढईमध्ये करत आहे याप्रमाणे केले तरी चालेल। मुलांना वेगवेगळ्या प्रकारे दिले तर आवडतात, म्हणून म्हटलं चला ही डिश तुमच्यासोबत शेअर करूया। आणि खूप तेल पण नाही लागत, आणि आपण डीप तेल मध्ये पण फ्राय नाही करत आहे। मी इथे राऊंड दिलेला आहे आकार, तुम्ही स्क्वेअर पण देऊ शकता, चौकोनी आकार पण देऊ शकता तुम्ही। बघा, छान असं मी सहज डिश पलटवता येतं। छान अशी डिश पलटून घेतलेली आहे। छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि पलटवायचं पुन्हा। बघा, छान असं फ्राय झालेलं आहे। आता आपण डिश काढून घेऊया। बघा, खूप सोपी आहे ही डिश बनवायला, तुम्ही पण बनवून बघा। आणि खूप कमी तेलामध्ये आपण फ्राय करत आहे।
बघा, खूप कमी तेलामध्ये आपण ही डिश बनवलेली आहे. छान अशी डिश बनवून तयार आहे. तुम्ही पण बनवून बघा. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण खूप चविष्ट लागतं. छान अशी डिश बनवून तयार आहे. खूप कमी तेलामध्ये आपण फ्राय केलेला आहे. ही डिश बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. खूप सोपी आहे बनवायला ही डिश आणि खायला पण खूप चविष्ट लागतं. आणि गव्हाच्या पिठापासून आणि रवा यापासून बनलेली आहे. बाय बाय.